जेव्हा जेव्हा या शिवलौकी माझं आगमन होतं तेव्हा तेव्हा आठवण होते तिच्या भूतकाळाची. कारण या मुखातून निघणारा शब्द आणि तो कोणता असेल? राम राम, दाह चबरी राम राम. आणि कशासाठी माझ्या मनाला अधीरता होते या मुखातून तो प्रसंग प्रत्येक वेळी कथन केल्याशिवाय माझे समाधान होत नाही. कोण इच्छा त्याचा देवता आणि दानवाना सापत्य बंधुत्वाचं नातं आणि कोण महत्वाच्या इच्छेपोटी झालं ते समुद्र मंथन. समुद्र मंथनाच्या वेळी क्षीरसागरावर मेरू पर्वत उभा अर्थात विष्णू स्वतः